इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ क्रमांक 1, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. प्रश्न पहिला, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा. उत्तर: 1. जीवाणू, सृष्टी मोनेरा. 2. आदिजीव, सृष्टी प्रोटिस्टा. 3. शैवाल, एकपेशीय असल्यास सृष्टी प्रोटिस्टा, बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती. 4. आदिकेंद्रकी, सृष्टी मोनेरा. 5. दृश्यकेंद्रकी, मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते. 6. सूक्ष्मजीव सृष्टी, मोनेरा किंवा प्रोटिस्टा. प्रश्न दुसरा, सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा. उत्तर: सजीवांचे वर्गीकरण. पहिले आदिकेंद्रकी आणि दुसरे आहे दृश्यकेंद्रकी. आता आदिकेंद्रकीमध्ये येतात एकपेशीय, मोनेरा. तर दृश्यकेंद्रकीमध्ये पुन्हा 2 ठिकाणी विभाजन होते, एकपेशीय, बहुपेशीय. एकपेशीयमध्ये येतात प्रोटिस्टा, तर बहुपेशीयमध्ये कवक, वनस्पती, प्राणी. प्रश्न तिसरा, माझा जोडीदार शोधा. अ, ब. अ गटात आहे कवक, प्रोटोझोआ, विषाणू, शैवाल, जीवाणू. तर ब गटात आहे क्लोरेल्ला, बॅक्टेरियोफेज, कॅन्डिडा, अमिबा, आदिकेंद्रकी. योग्य जोडीदार शोधूया. कवक, कॅन्डिडा, प्रोटोझोआ, अमिबा, विषाणू, बॅक्टेरियोफेज, शैवाल, क्लोरेल्ला, जीवाणू, आदिकेंद्रकी. प्रश्न चौथा, दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. अ. लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत. उत्तर चूक. लॅक्टोबॅसिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत. दुधाचे दही बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो. शिवाय इतरही दुग्धजन्य पदार्थ तयार करताना लॅक्टोबॅसिलाय वापरतात. आ. कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. उत्तर बरोबर. वनस्पतींच्या पेशींची पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेली असते. मात्र कवकांची पेशीभित्तिका कायटिन ह्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. या पेशीभित्तिकेच्या आत पेशीद्रव्यात अनेक केंद्रके असतात. ई. अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो. उत्तर बरोबर. अमिबा हा आदिजीव असून छद्मपाद हा त्याच्या हालचालीचा अवयव आहे. ई. प्लास्मोडियममुळे अमांश होतो. उत्तर चूक. प्लास्मोडियममुळे मलेरिया होतो, तर एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे अमांश होतो. उ. टोमॅटोव्हिल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. उत्तर चूक. टोमॅटोव्हिल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशींनाच संसर्ग करतात. प्रश्न 5, उत्तरे लिहा. अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. उत्तर: ही वर्गीकरण पद्धती शास्त्रीय आधारावर केलेली आहे. 2. आदिकेंद्रकी सजीवांना स्वतंत्र गट दिल्याने योग्य वर्गीकरण झाले. 3. एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांना प्रोटिस्टा सृष्टीत समाविष्ट केल्याने युग्लिनासारख्या सजीवांचे वर्गीकरण सोपे झाले. 4. युग्लिनामध्ये वनस्पती व प्राण्यांची दोन्ही वैशिष्ट्ये असल्याने तिचे योग्य स्थान निश्चित झाले. 5. कवकांचे पोषण मृतोपजीवी असल्याने त्यांना स्वतंत्र सृष्टीत ठेवले आहे. 6. पोषण पद्धती, पेशी संघटन, जीवन पद्धती व वर्गानुवंशिक संबंध लक्षात घेऊन वर्गीकरण केले आहे. 7. त्यामुळे व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती अधिक अचूक मानली जाते. आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. 1. विषाणू, ज्याला आपण व्हायरस असे पण म्हणतो, हे सूक्ष्मजीव साधारणतः 10
NM ते 100 NM इतक्या सूक्ष्मतेचे असतात. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात मायक्रोबायोलॉजीत केला जातो. 2. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. 3. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल किंवा RNA रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. 4. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. 5. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. कवकांचे पोषण कसे होते? उत्तर: बहुसंख्य कवकातील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर कवके जगतात. कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते. मोनेरा ह्या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? उत्तर: मोनेरा ह्या सजीव सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असतात. त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात. हे सर्व सजीव आदिकेंद्रकी असून त्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. उदाहरणार्थ स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, स्टॅफायलोकॉकस ऑरियस, लिजिओनेला निमोनी, साल्मोनेला टायफी, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, ट्रेपोनेमा पॅलिडम इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न 6. ओळखा पाहू मी कोण? मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसतात. उत्तर: मोनेरामधील सजीव. मला केंद्रक, प्रद्रव्यपटलयुक्त पेशी अंगके असतात. उत्तर: प्रोटिस्टामधील आदिजीव. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते. उत्तर: बुरशी कवकाचा एक प्रकार. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. उत्तर: जीवाणू, काही आदिजीव. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. उत्तर: विषाणू. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. उत्तर: शैवाल. प्रश्न 7. अचूक आकृत्या काढून नावे द्या. जीवाणूंचे विविध प्रकार. याप्रमाणे आकृती काढा. पॅरामेशियम. बॅक्टेरियोफेज. प्रश्न 8. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल. आता आपण आकारानुसार चढत्या क्रमाने नावे बघूया. विषाणू, जीवाणू, कवक, शैवाल.